नेहमी त्याच पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून कंटाळा आलेला असेल तर एकदा माझ्या या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवा. खूपच टेस्टी होते. आणि इथे मी ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण बनवलेलं आहे, ज्यामुळे ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते आणि पौष्टिकही होते. इथे बघा, अगदी मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवताना कधी कधी काय होतं, खूप जास्त शिजते किंवा कच्ची राहते. इथे मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत आणि योग्य पद्धत दाखवलेली आहे, त्यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी टेस्टी तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी सुरुवातीला वाटण बनवणार आहे. त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी पळी तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत. अर्धा इंच आलं आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे लसूण पाकळ्या छोट्या होत्या, त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. जर मोठ्या लसूण पाकळ्या असतील 5 ते 6 घेतल्या तरीही चालू शकते. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे. हलकासा परतला की याच्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत. आता शेंगदाणे, कांदा, लसूण, आलं छान असं आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. ते मी असंच हे गॅसवरती परतण्यासाठी ठेवणार आहे आणि अधूनमधून हलवणार आहे. आणि इकडे मी शेंगा कट करून घेणार आहे. इथे मी 6 या आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर चिरत आहे. इथे बघा, अशा पद्धतीने या कट करून घ्यायच्या आहेत. याच्यावरची साल आहे ना, ती आपल्याला काढायची आहे. साल काढल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये जे आपण रस्सा किंवा आमटी बनवणार आहे ना, त्याच्यातले मसाल्याचा सुवास किंवा टेस्ट या शेवग्याच्या शेंगाच्या आतपर्यंत जाते आणि शेंग खाताना चविष्ट लागते. इथे बघा, मी अशा पद्धतीने साधारणतः 1.5 ते 2 इंचाच्या आकारामध्ये तुकडे करत आहे. तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये याचे तुकडे करायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि याच्यावरची अशा पद्धतीने सालही काढून घ्यायची आहेत. आता सर्व शेवग्याच्या शेंगा मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघा, सर्व शेवग्याच्या शेंगा अगदी छान अशा कट करून झालेल्या आहेत. शेंगा कट करत होतो तोपर्यंत आपलं साहित्यही छान असं परतलेलं आहे. शेंगदाणे खरपूस भाजले आहेत, त्याचबरोबर कांदाही लाईट गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य एखाद्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे साहित्य थंड होत आहे तोपर्यंत काय करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी कांदा परतलेला होता त्याच कढईमध्ये ज्या कट करून घेतलेल्या शेंगा आहेत त्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. इथे मी सर्वच भाजीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं सर्व टाकलेलं आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या शेंगाला व्यवस्थित हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसंच पाणी ओतायचं आहे आणि इथे बघू शकता, पाणी ओतलं की ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये शेंगा थोड्याशा बुडतील एवढंच याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. जास्तही पाणी ओतायची गरज नाही. आता इथे मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि याला बघा, छान अशी उकळी आलेली आहे. एकदा का या पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या शेंगा आपल्याला अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी इथे आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे या शेंगा लवकर शिजतील. आणि इथे या शेवग्याच्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण जे साहित्य परतलेलं होतं ना तेही थंड झालेलं आहे. आता आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काय होतं, व्यवस्थित साहित्य बारीक होतात. आता मी सुरुवातीला बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी पाणी ओतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेणार आहे. इथे बघा, अगदी बारीक असं याची वाटण तयार झालेलं आहे. इथे आपलं मस्त असं शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठीचं वाटण तयार झालेलं आहे. कढईमध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकलेलं आहे. अगदी छान असं फुलून द्यायचं आहे. त्याचबरोबर कढीपत्ताही टाकलेला आहे.
इथे जर तुम्हाला तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता। आणि त्यानंतर इथे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ना, ते सर्व वाटण या तेलामध्ये परतण्यासाठी टाकायचं आहे। सर्व वाटण टाकलं की गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 1 ते 2 मिनिटे हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे। जर जास्त गॅसची फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर हे वाटण करपू शकतं। जसं हे वाटण छान असं परततं तसा याचा सुगंध अगदी घरभर पसरला जातो। इथे बघा 1 ते 2 मिनिटे मी हे वाटण छान परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। अर्धा चमचा इथे मी काळा मसाला किंवा लाल तिखट टाकलेलं आहे। त्याचबरोबर 1 छोटा चमचा धने पावडर आणि थोडंसं हिंगही टाकलेलं आहे। हिंग टाकल्यामुळे ही भाजी पचायला हलकी जाते। आता हेही कोरडे मसाले आपल्याला कमी गॅसवरतीच या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बारीक केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ते मिक्सरचं भांडं मिसळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे। असं केल्यामुळे काय होतं, आपलं वाटणही वाया जात नाही। आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हे मसाले आणखी 1, 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। त्यासाठी असं पाणी ओतणं खूप जास्त गरजेचं आहे। इथे मी आणखी थोडंसं पाणी ओतलेलं आहे। पाणी असं ओतल्यामुळे आपले मसाले अजिबात करपत नाहीत। तर बघा अशा पद्धतीने थोडंसंच पाणी ओतायचं आहे, अगदीही जास्त पाणी ओतायचं नाही। आता हे मसाले व्यवस्थित परतावे म्हणून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ते बघू शकता मस्त असं या वाटणाला आणि मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आपले मसालेही करपले नाहीत आणि अगदी छान असे परतलेले आहेत। याचा कलरही अगदी छान असा क्रीमी दिसत आहे। इकडे आपण दुसऱ्या गॅसवरती शेंगा शिजायला ठेवलेल्या होत्या, त्याही आपण चेक करायच्या आहेत। शेंगा शिजायला ठेवून 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि या शेंगा आता अर्धवट शिजलेल्या आहेत। या अर्धवट शिजलेल्या शेंगा आपण या कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायच्या। शेंगाला व्यवस्थित मसाले आणि वाटण लागलं गेलं पाहिजे। इथे बघा मस्त अशा आपल्या या शेंगा कोट झालेल्या आहेत आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये रस्सा किंवा आमटी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे। गरम पाणी ओतल्यामुळे या आमटीची टेस्ट अगदी छान लागते। तर बघा मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा रस्सा हवा आहे त्या प्रमाणामध्ये मी पाणी ओतलेलं आहे। आता याला छान अशी उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल केलेली आहे। लगेच याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या शेवग्याच्या शेंगा अर्धवट शिजलेल्या आहेत आणि आपल्याला या शेंगा आणखी शिजवायच्या आहेत। त्यासाठी इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती झाकण ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता मस्त अशा आपल्या या शेंगा शिजलेल्या आहेत आणि भाजीही अगदी टेस्टी दिसत आहे। जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आणि इथे आपली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। इथे मी तुम्हाला एक शेंग दाखवते की व्यवस्थित शिजलेली आहे, अगदी जास्त गाळही शिजलेली नाही किंवा कच्चीही नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर 1 भाकरी खात असाल तर 2 भाकरी नक्कीच खाल। आणि इथे मी आता मस्त अशी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी सर्व करून घेत आहे। बघू शकता अगदी आमटीही अगदी परफेक्ट आणि छान दिसत आहे। कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही। शेंगाही आपल्या अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत। अगदी टेस्टी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।